आता नाळ सिनेमा मला वाटतं विदर्भामध्ये होता. हो. खूप रखरखीत ऊन होतं आणि तिकडे कशी आता कसं होतं इंडोर स्टुडिओमध्ये काम करणं वेगळं आहे. तिकडं कंट्रोलिंग असतं म्हणजे हे असतं. पण ज्या बाहेर आपण काम करतो, तेव्हा नक्की कशा प्रकारची काळजी घेतली जाते? की तुम्ही कसं तुम्ही ते लूक म्हणजे कधी-कधी महिना-महिना, 2-2 महिने शूट होतं. कधी-कधी एखाद्या सिनेमाचे पार्ट 1-2 भागात होतं किंवा वर्षही जातं. पण तो लूक मेंटेन ठेवणं कितपत जिकिरीचं असतं ते? आता नाळ 1 हा जो झाला हं. पार्ट पहिला भाग झाला, तो झाला भंडाऱ्यामध्ये अच्छा. आणि ते इतकं हेक्टिक शेड्यूल होतं, की म्हणजे सकाळी ट्रॅव्हलिंगला 1.5 तास, जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, मधल्या ह्याच्यात शूट करायचं आणि ते जे आउटडोर लोकेशन होतं, हं, हं. ते नदीपात्रात होतं. मोठी नदी होती आणि ते म्हणजे जवळ-जवळ त्यात अगदीच थोडंसं कमी पाणी होतं आणि अख्खा वाळवंट होता आणि ते इतकं रॉ होतं, की म्हणजे ना झाड होतं, ना काही होतं आणि त्या वर्षाच्या त्या लहान मुलाबरोबर काम करायचं होतं. सर होते त्याच्यात आणि त्यामुळे ते थोडंसं अवघड पण होतं, पण तो लहान मुलगा जो काम करतो, मग आपण का करू शकत नाही असंही होतं आणि त्यामुळे मग ते झाली फिल्म चांगली झाली मग ती. ओके, ओके. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं हे दिग्दर्शक हे होते म्हणजे सुधाकर रेड्डी हं, कॅमेरामन आणि दिग्दर्शक होते. बरोबर. पण बऱ्याच वेळा पहिल्यांदा असं वाटलं लोकांना, की नागराज मंजुळेच याचे दिग्दर्शक आहे. तर म्हणजे नागराज अण्णांचा सिनेमा असं बऱ्याच वेळा व्हायचं. पण नागराज म्हणजे आता ह्या जे मला वाटतं सैराट पण त्यांनीच केला ना डी म्हणून. हो. हां आणि मग त्यांचं मार्गदर्शन कसं लाभलं तुम्हाला नक्की या सिनेमात? सुधाकर सरांचं म्हणजे त्यांनाही सेम सरांसारखंच, की मेकअप पाहिजे, पण तो तेवढा नकोय. बरोबर आहे. हां. जेवढं गरजेचं आहे तेवढंच. त्यामुळं मग त्यातले कॅरेक्टर जर बघितले, तर त्यात फारसा मेकअप असा कोणाला नाही. ना सरांना आहे, ना त्या देविका दप्तरला आहे, ना कोणालाच आहे. पण गोंधन, टिकली, कुंकू ह्या अशा बारीक-बारीक गोष्टी आहेत. दीप्ती देवीलाही फारसं काही नाहीये. तिला पण अगदीच बेसिक मेकअप आहे. पण आहे सगळ्यांना. पण सुधाकर सरांचं आणि नागरा सरांचं दोघांचं डिरेक्शनमध्ये फरक आहे, बराचसा फरक आहे. बरोबर, बरोबर.